मला धुवायचा आहे तुळशीचा कट्टा, कारण की त्याच्यावर तेल सांडले ना, सगळं तेलकट झालं आहे कट्टा. आम्ही दररोज पंथी लावतोय ना तेलाची, त्यामुळं तेलकट झालं इथं. हे काय सगळं तेलकट झाले. आता हे पाणी ओततो सगळं, पहिला भिजवलं पाहिजे. आता चोत्यानं घासतो खसा खसा खसा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 18 जुलै 2026 आणि आता वाजले त्या 9 आणि मला धुवायचा आहे तुळशीचा कट्टा, कारण की त्याच्यावर तेल सांडले ना, सगळं तेलकट झालं आहे कट्टा. थांबा दाखवतो. बघा हे सगळं आम्ही दररोज पंथी लावतोय ना तेलाची, त्यामुळं तेलकट झालं इथं. हे काय सगळं तेलकट झाले. आणि हे चंबो आहे तो ह्याच्यात दररोज पाणी ठेवतो ह्याच्यात. आणि आता कट्टा धुवायला मला हे केलं पाहिजे, निर्मानी काय ती चोथा घेतला पाहिजे कट्टा धुवायला. ठीक आहे, चोथा इथं आहे. आणि निरमा काय दिसणं झाला आहे. आपला साबणच घेतो, व्हील साबण, त्यानं घासतो खास. हे कट्टा फक्त हितनं एवढा तेलकट झाला आहे इथं सगळं, बाकी खाली काय एवढं ही नाही आहे, सगळं स्वच्छच आहे. एवढं खाली हितनं वर धुवायचं आहे मला कट्टा. आता धुतो, पंथी बाजूला ठेवतो. पंथीत सगळं पाणीच गेले आहे का. आता पहिला पाणी घेतो बारडीत, ह्याच्यावर पाणी ओततो, मग साबण लावून घासतो. घास म्हणजे स्वच्छ निघेल एकदम, आहे का नाही मित्रांनो. ही बारडे इथं, ही काय बारडी भरून पाणी घेतलंय कट्टा धुवायला. आता पहिला काय करतो, यात लावले उदबत्ती. पाला पण यात पडलाय उंबराचा. ठीक आहे, सगळा उंबराचा पाला यात पडलाय, कारण की वर उंबराचं झाड आहे ना, त्यामुळे सगळा पाला इथं पडतोय. हे काय पाला काढला एवढा, लय घाण आहे याच्यात. ठीक आहे, सगळी घाणच आहे. आता हे पाणी ओततो सगळं, पहिला भिजवलं पाहिजे, त्याशिवाय हे तेलकट निघणार नाही ना. ओहो, मला काहीतरी घेतलं पाहिजे. वाटी घेतो, इथं आहे वाटी, कारण की हातानं वता येणं झाले पाणी. आता कसं व्यवस्थित वता येते. साबण लावतो थोडा, व्हील साबण. हातानं लावला पाहिजे, की असं लावता येणार नाही साबण. एकदम असा चकचकीत निघाला पाहिजे कट्टा, असं धुणार आहे व्यवस्थित. आता चोत्यानं घासतो खसा. ठीक आहे, चकचकीत निघते चोत्यानं. मित्रांनो, आता घासला घसा. आता ह्याच्यावर पाणी ओततो सगळं. अहो, पाईपीला पाणी हाया. ही काय आता एक काम करतो, डायरेक्ट पाईपीनेच धुतो. ही बादली नको, ठीक आहे, पाणी हाय, वाया चाललंय ना पाणी, म्हणून म्हटलं पाईपीनेच धुवावं. ठीक आहे, पाणी हाय पाईपीला. ही काय जरा पाईप वर केली की नाही येत नाही पाणी, खाली केली की येणं झाले पाणी. खाली टाकली की पाणी येते, वर केली की येत नाही, आहे का. येते का नाही. आपलं बारडीनेच ओततो, डायरेक्ट उचलूनच ओततो सगळी. आता बघा कसे कशी स्वच्छ निघली, आहे का. आता चकचकीत दिसत्या पाणी ओतल्या, आहे का नाही. अजून पाणी ओतायला पाहिजे, कारण की हिकंड सगळं तसंच राहिले ना साबणाचं. हिकंड धुवून निघले, फक्त हिकंड राहिले साबणाचं. पाणी या वाटीत निघतो, जरा राहिले. हे काय ही बारडी पण घ्यायला पाहिजे असं वाटायला लागले मला. अजून एक बारडी भरून ठेवल्या, ही पण बारडी ओततो ह्याच्यावर. अर्धा पाणी करतो, कारण की पाणी नाही आलं म्हणजे काय करायचं, आहे का नाही. तर आहे वरडलं एवढं पाणी कुठे गेलं म्हणून. एकदम चकचकी झाला बघा आता, आहे.
झालं का नाही एकदम चकचकीत. हे कसं जास्त घासलं का नाही कलर निघणार ना, कलर मग निघून जाणार सगळा जास्त घासले की. त्यामुळे मी अलगद अलगद घासलं. हे काय इथं घासलं आहे, ह्याचा कलर गेला आहे. तर मग तुम्हाला दाखवतो. हवा इथं आहे का मित्रांनो, हे घासलं आहे आणि ह्याचा कलर गेला आहे का सगळा. मी जोरात घासले ना, इथला पण कलर निघाला बघा आहे का सगळा. मी जोरात जोर लावून घासले नाही, ह्याचा कलर निघाला पण ह्याचा काही निघत नाही कलर घासल्यावर. तरी पण म्हणलं कशावर झालं जोरात घासावं, आपलं हळूच घासलं. काय ग आई, आई वरडायला लागल्या राहुल या लागलाय म्हणून बाहेर झालं. चला मित्रांनो, आता मला जायचं आहे कामाला. आता डबा भरायचा आणि जायचं कामाला, कारण की आपली दररोजची लाईफ अशीच आहे. आणि आजचा ब्लॉग मी समाप्त करतो. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.